अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ हे आता सपकाळांच्या भेटीसाठी पोहोचलंय, काय घडामोडी घडतायत? अक्षय मनकणी यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स सातत्याने जाणून घेणारच आहोत। मात्र सपकाळांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहे, त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आज सकाळी रोहित पवारांनी भेट घेतलेली होती, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आलेली आहे, शरद पवारांची सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी काँग्रेसला सल्ला दिला की त्यांनी या निवडणुकीमधून माघार घ्यावी। सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया, त्यांचं देखील ट्विट की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घ्यावा असं सुप्रिया सुळेंनी देखील म्हटलेलं होतं। आणि जर दुसरीकडे आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील घडामोडी घडतायत। सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या भेटी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असताना चिन्नी थलांची ही प्रतिक्रिया TV9 मराठीला आलेली आहे की बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता जर आपण पाहिलं तर त्यांचं शिष्टमंडळ हे सपकाळांच्या भेटीसाठी पोहोचलंय। निश्चितच बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना यावेळेस कोणाकोणाचा फोन आला ते आपण बघूयात। फडणवीसांनी बिनविरोधासाठी सपकाळांना फोन केलेला आहे। सुनेत्रा पवार यांचा तिसऱ्यांदा सपकाळांना फोन केलेला आहे। काल देखील त्यांनी फोन केलेला होता सपकाळांना, कालचा हा दुसरा फोन। आजही सुनेत्रा पवारांनी सपकाळांना फोन केलाय, तिसरी वेळ। आणि धनंजय मुंडे यांनी देखील 2 वेळेला सपकाळांना फोन केलेला आहे। निश्चितच ही 3 दृश्य आपण बघितली। नक्कीच इकडे आपण पाहतोय राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ जे आहे, नेते जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी गेलेल्या बैठक सुरू झालेली आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, काय घडामोडी घडतायत? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं आमदारांचं शिष्टमंडळ जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांना भेटी करता गांधी भवन या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये दाखल झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण शिष्टमंडळ जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारी अर्ज पाहायला मिळत आहेत। अक्षय, तुमचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घेणारच आहोत। मात्र अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या बैठकी संदर्भातल्या घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। बारामतीमधून अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। अर्ज मागे घेण्याचा निर्णय हायकमांडला सांगणार असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणतात। हायकमांडच्या आदेशानंतर माध्यमांच्या समोर येऊन ही प्रतिक्रिया दिलेली आहे की बंटी पाटील, त्याच्यानंतर वडेट्टीवार। नाही, चर्चा कालच झाली आमची। प्रदेशाध्यक्ष, मी, बंटी पाटील आणि आम्ही सगळ्या नेत्यांनी चर्चा केली। आज सकाळी सुद्धा मला प्रदेशाध्यक्षांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भात चर्चा आमची त्यांच्याबरोबर झाली, त्यांचाही फोन होता। आणि आम्ही निर्णय घेतलाय की आता बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षाबरोबर चर्चेनंतर घेण्याचं ठरलं आहे। हा प्रदेशाध्यक्षांनी आम्ही तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बंटी पाटील आहेत, त्यांचंही मत आहे। आता ह्या निर्णयाच्या पूर्वी आम्हाला दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावं लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉल करण्याची प्रक्रिया